प्रणाम. कधीकधी एकटं असताना आपल्याला करमत नाही. आपल्याला आपल्या आत एक रितेपणा, एक बेचैनी किंवा एक अस्वस्थता जाणवते आणि लगेच आपण काहीतरी शोधतो. मोबाईल, टी व्ही, गप्पा यामध्ये आपण लगेच स्वतःला गुंतवून घेतो. त्याचप्रमाणे जेव्हा आपल्या मनाविरुद्ध काहीतरी घडतं, आपण दुखावतो, अस्वस्थ होतो, तेव्हाही लगेचच आपण आपलं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी फोन उघडतो, काहीतरी पाहतो किंवा कुणाशी तरी बोलायला जातो किंवा स्वतःला कुठल्या तरी कामात गुंतवून घेतो. पण आपल्या आत जे घडतंय, आपण जे अस्वस्थ होतोय त्याच्याकडे पाहणं आपण टाळतो. जणू त्या अस्वस्थतेच्या अनुभवापासून दूर जाण्याची आपल्याला घाई होते. असं का होतं? आपण स्वतःपासून असं दूर पळतो कारण स्वतःकडे पाहणं आपल्याला सहज वाटत नाही. स्वतःकडे पाहिलं की आपल्या आतमध्ये आपल्याला आपल्या भावना, आपले विचार, आपली भीती, आपली असुरक्षितता हे सगळं दिसतं. आणि हे दिसल्यामुळे जी अस्वस्थता निर्माण होते, ती अस्वस्थता आपल्याला टाळायची असते. स्वतःपासून पळायचं किंवा स्वतःपासून दूर जायचं असं आपण ठरवत नाही. ते अगदी आपोआप घडतं. कारण आपल्या आत एक सवय तयार झालेली असते. जे काही आपल्याला अस्वस्थ करणारं आहे त्याला टाळण्याची, त्याच्यापासून दूर जाण्याची एक सवय आपल्या आत नकळतपणे तयार झालेली असते. आणि या सवयीप्रमाणे अगदी नकळतपणे या अस्वस्थतेच्या अनुभवापासून दूर जाण्यासाठी आपण वेगवेगळ्या गोष्टींचा आधार घेतो. म्हणजे कधी मनोरंजनाचा आधार घेतो, तर कधी स्वतःला कुठल्या तरी कामात गुंतवून घेतो, कधी लोकांमध्ये मिसळतो, तर कधी विचारांच्या गर्दीत हरवून जातो. आणि हे सगळं आपोआप घडतं. आपल्याला वाटतं की आपण फक्त वेळ घालवतोय किंवा रिलॅक्स होतोय, पण खरं म्हणजे आपण स्वतःपासून दूर जाण्यासाठी काहीतरी कारण शोधत असतो. आणि हे सगळं करताना आपण काय टाळतो? आपण आपल्या अनुभवाला टाळतो, आपण त्या क्षणाला टाळतो. जे काही आतमध्ये घडतंय त्याकडे थोडं थांबून पाहण्याची आपली तयारी नसते. कारण तसं केलं तर आपल्याला स्वतःबद्दल काहीतरी स्पष्टपणे दिसतं आणि जे दिसतं ते कधीकधी आपल्याला आवडत नाही. उदाहरणार्थ, समजा कोणी आपल्यावर टीका केली. बाहेरून आपण म्हणतो मला काही फरक पडत नाही, पण जर आपण थोडं थांबून पाहिलं तर कदाचित आपल्याला दिसेल की आपल्या आत थोडी वेदना आहे, कदाचित असुरक्षितता आहे, कदाचित आपल्याला दिसेल की आपल्या अहंकाराला थोडा धक्का लागलेला आहे. आणि हे सगळं पाहणं आपल्याला थोडं अवघड जातं. म्हणून ते पाहणं आपण नजरेआड करतो, ते पाहणं आपण टाळतो. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट अशी की आपण जी गोष्ट पाहणं टाळतो किंवा नजरेआड करतो, ती गोष्ट नाहीशी होत नाही. ती तिथेच राहते, फक्त आपण तिच्याकडे पाहत नाही. म्हणजे आपण जणू आपल्या घरातल्या एखाद्या खोलीचा दरवाजा बंद करून ठेवतो आणि इथे काही नाही असं स्वतःला सांगतो. पण त्यामुळे आतमध्ये जे आहे ते बदलत नाही. ते तसंच आणि तिथेच राहतं, फक्त ते अंधारात राहतं इतकंच. आपल्या आतल्या अनुभवांच्या बाबतीतही असंच होतं. आपण स्वतःपासून पळतो, दूर जातो, कारण स्वतःला पूर्णपणे स्वीकारण्याची, म्हणजे आपण जसे आहोत तसे स्वीकारण्याची अजून आपली तयारी नसते. आपण आपल्या स्वतःबद्दल कुठली तरी एक काल्पनिक इमेज तयार करून ठेवलेली असते आणि जे काही ह्या इमेजशी जुळत नाही त्याच्याकडे आपण पाहायला तयार नसतो. म्हणून मग आपण सिलेक्टिव्हली स्वतःला पाहतो. सिलेक्टिव्हली म्हणजे जे सोपं आहे, जे आपल्या कल्पनेशी जुळतं, जे आपल्या सोयीचं आहे
तेच आपण पाहतो. बाकीचं पाहणं आपण टाळतो. पण जागरूकतेची साधना इथेच सुरू होते. जागरूकता म्हणजे काहीतरी नवीन किंवा वेगळं करणं नाही. जागरूकता म्हणजे जे आहे ते तसंच पाहण्याची तयारी. कोणत्याही निष्कर्षाशिवाय किंवा कोणत्याही जजमेंटशिवाय स्वतःला पाहण्याची तयारी म्हणजेच जागरूकता, म्हणजेच अवेअरनेस. पण ही तयारी लगेच होत नाही. कारण सतत काहीतरी करायची, काहीतरी बदलायची, काहीतरी टाळायची अशी आपली एक सवय नकळतपणे आपल्या अंगवळणी पडलेली असते. म्हणून जेव्हा आपण स्वतःकडे वळतो तेव्हा पहिल्यांदा आपल्याला आपली ही सवय दिसायला लागते. कुठलं तरी निमित्त करून स्वतःपासून दूर जाण्याची जी सवय आहे ती दिसायला लागते. म्हणून हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे. कारण आपण थेट मी आता पळणार नाही असं ठरवून आपल्यात काही बदल घडवू शकत नाही. पण जर आपल्याला हे दिसायला लागलं की या क्षणी मी स्वतःपासून दूर जातो आहे, हे आपल्याला जर दिसायला लागलं तर आपल्या आत काहीतरी बदलायला सुरुवात होते. उदाहरणार्थ समजा आपल्याला एखाद्या वेळी करमलं नाही किंवा कुठल्या तरी कारणामुळे आपण अस्वस्थ झालो आणि लगेच आपण फोन उचलला. त्या क्षणी जर आपल्याला थोडंसं भान आलं किंवा आपण जर थोडं भान ठेवलं की मी आता काहीतरी टाळतो आहे, तर त्या क्षणात एक छोटासा पॉज तयार होतो, एक छोटासा विराम तयार होतो. हा छोटासा विरामच महत्त्वाचा आहे. या विरामात आपल्याला काही विशेष करायचं नाही. फक्त जे आहे ते जसंच्या तसं पाहायचं आहे. म्हणजे आपल्या आत काय चाललेलं आहे, आतमध्ये काही भीती आहे का, काही वेदना, काही दुःख आहे का, की काहीतरी असुरक्षित वाटतंय, हे सगळं शांतपणे फक्त पाहायचं. हे सगळं साक्षीभावाने फक्त पाहायचं. साक्षीभाव म्हणजे त्या अनुभवात डुबून जाणंही नाही आणि त्यापासून पळणंही नाही. फक्त त्या अनुभवाला थोडी जागा देणं, त्याला जसंच्या तसं राहू देणं. इतकं जरी आपल्याला शक्य झालं आणि थोड्याशा प्रयत्नाने हे अगदी सहज शक्यही होतं. इतकं जरी आपल्याला शक्य झालं तरी हळूहळू आपल्याला दिसायला लागतं की आपण ज्या गोष्टीला नजरेआड करतो आहे, ज्या गोष्टीला आपण टाळतो आहे, ज्या गोष्टीपासून आपण पळतो आहे, ती गोष्ट इतकी वाईट, इतकी भीतीदायक, इतकी मोठी गोष्ट नसतेच. ती फक्त एक भावना असते, एक विचार असतो, एक हालचाल असते, जी फक्त येते आणि जाते. पण आपण तिला टाळत असतो म्हणून ती आपल्याला जास्त मोठी वाटते. आणि आपण जितकं टाळतो तितकी ही स्वतःपासून दूर जाण्याची, स्वतःपासून पळण्याची सवय अधिक मजबूत होत जाते. म्हणून स्वतःपासून दूर जाणं कसं थांबवायचं हा प्रश्न नाही. प्रश्न आहे स्वतःपासून आपण दूर जातोय हे आपल्याला दिसतंय का? हा एक साधा पण अतिशय खोल प्रश्न आहे. कारण ज्या क्षणी आपल्याला हे दिसतं त्याच क्षणी आपल्यात अवेअरनेस निर्माण होतो, एक जागरूकता निर्माण होते. आणि ही जी क्षणभराची जागरूकता आहे ती अगदी साधी पण एक खूपच प्रामाणिक गोष्ट आहे. कारण ती आपल्याला दाखवून देते की हो आता मला अस्वस्थ वाटते. ती आपल्याला दाखवून देते की हो आता मला हे टाळावंसं वाटतंय, आता मी स्वतःपासून दूर जातो आहे. हे सगळं जसं आहे तसं आपल्याला ही जागरूकता दाखवून देते. आणि हे सगळं पाहणं आणि मान्य करणं, स्वीकारणं म्हणजेच अंतर्मुखता. आणि इथूनच आपल्याला एक स्पष्ट दिशा मिळते. ही काही एखादी टेक्निक नाही किंवा एखादी काही खास मेथडही नाही. ही फक्त बाहेरून आत पाहण्याची एक वेगळी दिशा आहे.
ती एक स्पष्ट दिशा आपल्याला मिळते. मग आपण स्वतःपासून पळत नाही तर स्वतःकडे हळूहळू वळायला लागतो. अर्थातच हे काही एका दिवसात घडत नाही, पण त्या प्रत्येक छोट्या क्षणात जिथे आपण थोडंसं थांबतो, थोडंसं पाहतो, तिथे ही प्रक्रिया आपोआप सुरू होते. म्हणून जेव्हा जेव्हा आपल्याला न करमल्यामुळे म्हणा की आणखी काही कारणांमुळे म्हणा, जेव्हा जेव्हा आपल्या आत आपल्याला अस्वस्थता जाणवायला लागते, तेव्हा तेव्हा लगेचच दुसरं काही करण्याअगोदर क्षणभर थांबून जर आपण स्वतःकडे पाहिलं तर हळूहळू आपल्याला मनोमन असं जाणवायला लागतं की आपल्या आतमध्ये जे काही आहे त्याला टाळण्याची किंवा त्याच्यापासून दूर जाण्याची अजिबात गरज नाही. कारण ते पाहता येतं आणि समजून घेता येतं. आणि जेव्हा आपण त्याच्याकडे असं जागरूकतेतून पाहायला लागतो, तेव्हा आपल्याला अस्वस्थ करणारं जे काही आपल्या आत आहे ते सगळं आपोआप विरघळायला लागतं. आणि हळूहळू आपल्या आत अगोदरच उपस्थित असलेल्या एका प्रसन्न शांततेचा अनुभव आपल्याला यायला लागतो. थोडक्यात या सगळ्या चिंतनात अगदी साधा पण महत्त्वाचा एकच पॉईंट आहे. तो म्हणजे आपण जे टाळतो तो आपल्याच मनाचा एक भाग आहे. म्हणून आपण जे टाळतो त्याच्याकडेच आपल्याला वळायचं आहे, पण जबरदस्तीने नाही, तर जागरूकतेतून. कारण पळून आपण स्वतःपासून दूर जातो, पण जागरूकतेने पाहून आपण खऱ्या अर्थाने स्वतःच्या जवळ येतो. प्रणाम. धन्यवाद.